First of all, I welcome to all my dear students. Good morning, everybody. Today's topic presented by Mr. Praveen M. Shirbate, lecturer in Maharashtra Junior College of Education, Nagpur. Subject English. Topic is preposition. In Marathi, the meaning of preposition is in Marathi, Shabdayogi Avyay. Students, what are prepositions? What are prepositions? A preposition is a word placed before a noun or pronoun to show its relation with a verb and adjective or another noun. What are preposition? A preposition is a word placed before a noun or pronoun to show its relation with a verb and adjective or another noun. काय प्रेपोजिशन? प्रेपोजिशन हा असा शब्द आहे की जो वाक्यामध्ये कुठे ठेवलेला असतो या कुठे येतो या कुठे असतो? नाम आणि सर्वनामाच्या आधी, नाम आणि सर्वनामाच्या पूर्वी वाक्यामध्ये असा शब्द की ज्याचं संबंध दाखविला जातो कशाशी? क्रियापद आणि विशेषणाशी ज्याचा संबंध दाखविला जातो अशा त्या शब्दाला आपण काय म्हणतो? प्रेपोजिशन असं म्हणतो. नाउ गो फॉरवर्ड. इट इज जनरली प्लेस्ड बिटवीन अ वर्ब अँड अ नाउन और प्रोनाउन. म्हणजे प्रेपोजिशन जनरली कुठे ठेवलेलं असतं? इट इज जनरली प्लेस्ड बिटवीन अ वर्ब अँड अ नाउन और प्रोनाउन. म्हणजेच प्री म्हणजे अगोदर आणि पोजिशन म्हणजे स्थान किंवा जागा. तर प्रेपोजिशनचे स्थान हे नाम किंवा सर्वनामापूर्वी असते. आय थिंक, आय होप यू अंडरस्टूड व्हेरी वेल. आता मला असं वाटतं की तुम्हाला हे स्पष्ट झालं की प्रेपोजिशनचं स्थान किंवा त्याची जागा कुठे येते. प्री म्हणजे अगोदर आणि पोजिशन म्हणजे स्थान किंवा जागा. तर प्रेपोजिशनचे स्थान हे नाम किंवा सर्वनामापूर्वी असते. आय थिंक, आय होप you understood very well. Is it clear? Now go forward. Just I give one example to you. Now the example is, all my dear student, to show on your screen, the example is, he was sleeping under a tree. He was sleeping under a tree. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या स्क्रीनवर ना इंग्रजी ना मराठी असं जे दिसतंय ते जे आहे ते मराठीमध्ये आहे. पण हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. माझ्या मोबाईलमध्ये मराठी फॉन्ट हा इन्स्टॉल नसल्यामुळे तुम्हाला ते तसं दिसतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पॅनिक न होऊन जाता मी तुम्हाला जे मराठीमध्ये आहे ते एक्सप्लेन करेल. त्याच्यामुळे तुम्हाला त्यापासून कोणताही त्रास होणार नाही. तर चला आपण समोर जाऊया. देन आता इथे काय आहे? ही वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री. या ठिकाणी अंडर हे प्रेपोजिशन आहे. अंडर हे प्रेपोजिशन आहे ज्याची जागा अ ट्री या नामापूर्वी आलेली आहे. म्हणजेच इथे प्रेपोजिशन काय आहे? अंडर. इथे प्रेपोजिशन काय आहे?
अंडर हे प्रिपोजिशन आहे. देन go to next slide. I tell you one thing, my dear student, listen carefully. Prepositional uses is extremely difficult to master. आता एकदमही काही कठीण नाही, पण एक्स्ट्रीमली डिफिकल्ट थोडंफार हेही आहे की निश्चित असं काही सांगता येत नाही आपल्याला जर प्रेपोजिशनवर कमांड प्रस्थापित करायची असेल तर. पण in most cases there are no rule. असे काही स्पेसिफिक नियम जर तुम्ही म्हणाल की असे काही स्पेसिफिक नियम आहे का, विशिष्ट असे नियम आहे का, तर अशा बऱ्याच केसेसमध्ये असे एक्झॅक्ट स्पेसिफिक नियम सांगता येणार नाही, या सांगता येणं आपल्याला तितकं सांगता येऊ शकत नाही. पण मोस्ट केसेसमध्ये देर आर नो रूल्स. बट मग जर तुम्हाला यामध्ये मास्टरी निर्माण करायची असेल तर मग काय करायला पाहिजे? नाव आय टेल यू ऑन यू गो थ्रू धिस वे. व्हिच वे? द वे इज, लुक ॲट युअर स्क्रीन. Now look at your screen. The best way of learning the use of preposition is by careful reading and constant practice. So you can do this. Careful reading and constant practice. After that you command on the preposition. Okay? I hope you understood very well. Now go forward. The following are the common preposition in English. My dear students, there are so many prepositions in English, but I tell you some prepositions and then discuss it here. So which are the preposition? The following are the common preposition. I tell you one by one. The first one is, look at on your screen. The first one is about. आता इथे मराठीमध्ये त्याचा अर्थ तुम्हाला दिसत नाही आहे, पण तुम्ही समजू शकता. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्हाला त्याचा कोणताही अडचण या कोणताही त्रास होणार नाही. नाव द फर्स्ट वन इज अबाउट. सेकंड अबाव. देन आफ्टर म्हणजेच मराठीमध्ये नंतर. अबाउटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? विषयी. अबाव च्यावर. अबाव च्यावर, ज्याला आपण अंतराळी असं म्हणतो. देन म्हणजे जिथे संपर्क येत नाही, जिथे संपर्क येत नाही. देन अलॉंग, बाजूने. नेक्स्ट इज अगेन्स्ट, विरुद्ध. अनादर प्रेपोजिशन अमॉंग, च्यामध्ये, अमॉंग. देन अराउंड, च्या भोवती. Another preposition is at, कडे. Then next below, खाली. Behind, पाठीमागे. Beside, च्या बाजूला. Then between, दोघांच्या मध्ये. On, वर. In, आत. Next preposition is from, पासून. So my dear students, this is preposition. All these are preposition. So again I repeat: about, above, after, along, against, among, around, at, below, behind, beside, between, on, in, and last is a from. The following are the common preposition in English. So I explain you in next slide. So what do the preposition express?
काय करतं? व्हॉट डू द प्रेपोजिशन एक्सप्रेस? लुक ॲट दिस. द एक्सप्रेस आयडियाज सच ॲज. व्हॉट डू द प्रेपोजिशन एक्सप्रेस? प्रेपोजिशन आपल्या कल्पना कशाच्या माध्यमातून एक्सप्रेस करतं? तर आपण या 3 माध्यमातून आपल्याला प्रेपोजिशन बघायचे आहे. सो नाव लेट अस टेक वन बाय वन. द फर्स्ट वन इज प्लेस, पोजिशन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो स्थितीदर्शक प्रेपोजिशन. अँड सेकंड टाइम, ज्याला आपण मराठीमध्ये कालदर्शक शब्दयोगी अव्यय, ते बघायचे आपल्याला. त्याच्यानंतर डिरेक्शन, मूवमेंट, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो दिशादर्शक शब्दयोगी अव्यय. सो नाव लेट्स स्टार्ट टू सी. फर्स्ट वन इज इन मराठी स्थितीदर्शक शब्दयोगी अव्यय, कालदर्शक शब्दयोगी अव्यय and दिशादर्शक शब्दयोगी अव्यय. So preposition of position and direction. आता स्थिती व दिशा दर्शवणारी शब्दयोगी अव्यय आपल्याला बघायची आहे. The first is a preposition of position and direction. Now let us see. आता विद्यार्थी मित्रांनो, खालील आकृतीत प्रेपोजिशनची स्थिती व दिशा दर्शवली आहे. या आकृतीच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रेपोजिशन, स्थिती व दिशा दर्शवणारी प्रेपोजिशने कशी वापरायची, आय होप यू अंडरस्टूड व्हेरी वेल. आय होप, आय एम कॉन्फिडंट अबाउट धिस. मला पूर्ण खात्री आहे की या आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला प्रेपोजिशन चांगले समजून येईल की जे प्रेपोजिशन पोजिशन आणि डिरेक्शनच्या बद्दल कसे असतात, म्हणजे स्थिती व दिशा दर्शवणारी शब्दयोगी अव्यय कशी वापरायची ते या आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं समजून येईल. आय होप यू अंडरस्टूड व्हेरी वेल. ओके, सो नाव गो फॉरवर्ड. लुक ॲट ऑन युअर स्क्रीन. इन, च्या आत. आता इन हे प्रेपोजिशन कधी वापरायचं? आतमध्ये असेल, आतमध्ये, बॉक्सच्या आत, घरात, कॉलेजमध्ये, है ना, शाळेमध्ये, आत, आत असेल, वर्गामध्ये, तर आत. इन म्हणजे च्या आत, मराठीमध्ये आपण म्हणतो आत. तर बॉक्सच्या मध्ये, तर इथे कोणतं प्रेपोजिशन वापराल? इन. देन नेक्स्ट ऑन, च्यावर. च्यावर जिथे स्पर्श असेल, टच असेल, जिथे स्पर्श असेल तिथे आपण काय म्हणू? जसं बघा, बॉक्सला स्पर्श आहे, बॉक्सच्या वर तिथे स्पर्श आहे, तिथे आपण कोणतं प्रेपोजिशन वापरणार? ऑन. यू यूज द प्रेपोजिशन इज ऑन. देन डाऊन, खाली, च्या खाली. जर बॉक्सच्या खाली, तर तिथे आपण कोणतं प्रेपोजिशन वापरू? डाऊन हे प्रेपोजिशन वापरू. आय होप यू अंडरस्टूड. ओके. देन ओव्हर. ऑन आणि ओव्हरचा फरक विद्यार्थी मित्रांनो इथे समजून घ्या. ऑन स्पर्श असेल तिथे आपण वापरतो. देन जर म्हणायचं झालं तर फॅन. फॅन इज ओव्हर माय हेड. ओव्हर माय हेड, अंतराळी, म्हणजे त्यामध्ये स्पर्श नाही, तो डोक्याच्या वर आहे, तिथे आपल्याला प्रेपोजिशन वापरावं लागेल ओव्हर. देन नेक्स्ट इज आउट ऑफ, म्हणजे च्यातून बाहेर. आउट ऑफ, च्यातून बाहेर, म्हणजे बॉक्समधून बाहेर, म्हणजे घरातून बाहेर, शाळेतून बाहेर, तर तिथे आपण कोणतं प्रेपोजिशन वापरू? आउट ऑफ. देन नेक्स्ट इज इनटू, बाहेरून आत. बाहेरून आत यायचं असेल, म्हणजे शाळेमधून घरी यायचं असेल, तर तिथे आपण कोणतं प्रेपोजिशन वापरू? आतमध्ये येण्यासाठी इनटू. बाहेरून आत यायचं असेल तर तिथे आपण प्रेपोजिशन वापरणार आहे इनटू. देन नेक्स्ट इज दिशादर्शक. दिशा दर्शवणारं प्रेपोजिशन अप, वर. अप, वर जायचं असेल तर अप हे प्रेपोजिशन वापरू, आणि खाली जायचं असेल तर आपण डाऊन हे प्रेपोजिशन वापरू. नेक्स्ट इज टुवर्ड्स. टू या टुवर्ड्स, च्याकडे. च्याकडे जर जायचं असेल तर तिथे आपण कोणतं प्रेपोजिशन वापरू? टुवर्ड्स हे प्रेपोजिशन वापरू. यू हॅव टू यूज द प्रेपोजिशन इज टुवर्ड्स.
Listen carefully. Don't forget, my dear student, you have to use to and towards. Then next preposition is from. च्या पासून. फ्रॉम च्या पासून. तिथे तुम्हाला कुठून आला या कुठून कुठे जायचं आहे तर तिथे तुम्हाला प्रेपोजिशन वापरावं लागेल च्या पासून. आय होप यू अंडरस्टूड व्हेरी वेल. देन नेक्स्ट स्लाइड इज go forward, my dear students. Look at on your screen. Preposition of place. Preposition of place. आता स्थिती दर्शवणारी शब्दयोगी अव्यय. पॅनिक होऊन न जाता मराठीमध्ये जे आहे टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते तुमच्या स्क्रीनवर दिसत नाही. स्थिती दर्शवणारी शब्दयोगी अव्यय. स्थिती दर्शवणारी शब्दयोगी अव्यय कोणती आहे चला बघूया. सो प्रेपोजिशन ऑफ प्लेस टेल यू वेअर थिंग्स आर. वेअर थिंग्स आर म्हणजेच प्लेसशी संबंधित काही महत्त्वाचे प्रेपोजिशन कसे वापरायचे ते आपण या चित्राद्वारे समजून घेण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करू. देन नाव द प्रेपोजिशन इज इन, ज्याला आपण मराठीमध्ये आत म्हणतो. Now I give one example on your screen. Look at all my dear students. Look at on your screen. The parrot is in the cage. The parrot is in the cage. आता या ठिकाणी मूवमेंट नाही. या ठिकाणी मूवमेंट नाही म्हणून इन वापरलेले आहे. अशा वेळेस तुम्ही कोणतं प्रेपोजिशन वापरायचं? इन हे प्रेपोजिशन वापरायचं. Then go forward. Then next preposition is on. On वर. I give one example to you. I hope your ideas clear about this. Your concept is clear about this. I give one example. The example is, look at on your screen and read carefully. The example is, the flower pot is on the table. My dear students, listen carefully. The example is, the flower pot is on the टेबल. आता ऑन म्हणजे वर, पण लक्षात घ्या पण या ठिकाणी या दोन वस्तूंचा काय आहे? स्पर्श आहे. या दोन वस्तूंचा स्पर्श आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये टच म्हणतो. स्पर्श अपेक्षित आहे. वर आहे व स्पर्श आहे म्हणून इथे कोणतं प्रेपोजिशन वापरलं आहे आपण? ऑन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. लुक ॲट धिस. Look at this. The flower pot is on the table and cup is on the table. इथे काय आहे? स्पर्श आहे. टच स्पर्श आहे म्हणून आपण कोणतं प्रेपोजिशन वापरलेलं आहे? ऑन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. देन गो फॉरवर्ड. द नेक्स्ट स्लाइड इज प्रेपोजिशन ऑफ टाइम. वेळ सूचक शब्दयोगी अव्यय. लेट अस सी कोणकोणती आहे विचार द प्रेपोजिशन ऑफ टाइम and let us discuss about this. The preposition of time. My dear student, preposition of time tell you when something happens. When something happens, टाइमशी संबंधित काही महत्त्वाचे प्रेपोजिशन्स कसे वापरायचे ते आपण चित्राद्वारे समजून घेण्याचा या स्लाइडमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न करून घेणार आहोत आपण. ठीक आहे, तर चला समोर जाऊया. नेक्स्ट गो फॉरवर्ड. द प्रेपोजिशन इज फ्रॉम, पासून. द प्रेपोजिशन इज फ्रॉम, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पासून. सो नाव एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते या केव्हापासून झाली हे दाखवण्यासाठी आपण फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरतात. फ्रॉम हे प्रेपोजिशन आपण तिथे वापरतो. म्हणजेच अगेन आय रिपीट, लिसन केअरफुली. एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते किंवा केव्हापासून सुरू झाली हे दाखवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो फ्रॉम हे प्रिपोजिशन तिथे वापरल्या जातं या तिथे वापरतात. ओके, नाव आय गिव्ह वन एक्झाम्पल टू यू. द एक्झाम्पल इज, सी इज कमिंग फ्रॉम हर हाऊस. अगेन आय रिपीट द एक्झाम्पल, सी इज कमिंग फ्रॉम
her house. Look at this. She is coming from her house. म्हणजे ती तिच्या घरापासून आली. तेव्हा कोणतं प्रेपोजिशन वापरू आपण? फ्रॉम. हे प्रेपोजिशन आपण वापरू. देन नेक्स्ट, बिफोर. बिफोर इन मराठी मीनिंग बिफोर. मराठीमध्ये आपण बिफोरला काय म्हणतो? च्यापूर्वी. बिफोरला आपण म्हणतो च्यापूर्वी. देन आय गिव्ह वन एक्झाम्पल टू यू. I hope you understood very well. Okay. Example is, he reached the bus stand before 8 o'clock. He reached the bus stand before 8 o'clock. म्हणजेच ती बस स्टँडवर 8 वाजण्याच्या आधीच, 8 वाजण्यापूर्वीच पोहोचलेली आहे. ती पोहोचली आहे. 8 वाजण्याच्या पूर्वीच पोहोचली आहे. तिथे आपण कोणतं प्रेपोजिशन वापरणार? तिथे आपण प्रेपोजिशन वापरू बिफोर. ओके. देन नेक्स्ट, प्रेपोजिशन ऑफ डिरेक्शन. प्रेपोजिशन ऑफ डिरेक्शन, ज्याला आपण म्हणतो मूवमेंट सुद्धा. प्रेपोजिशन ऑफ डिरेक्शन. सो नाउ preposition of movement tell you how things move and where they move to. Preposition of movement tell you how things move and where they move to. असे प्रेपोजिशन आहे डाऊन, ज्याला आपण मराठीमध्ये खाली. त्याचा मराठीचा अर्थ काय आहे? डाऊनला आपण काय म्हणतो? खाली. सो आय गिव्ह वन एक्झाम्पल टू यू. आय होप you understood very well. The example is, the man is coming down. The man is coming down. म्हणजे मनुष्य काय आहे? खाली आला. मनुष्य, the man is coming down. मनुष्य हा खाली आला. या मनुष्य, the man is coming down म्हणजेच खाली जाणे. तिथे आपण कोणतं प्रेपोजिशन वापरू? डाऊन हे प्रेपोजिशन वापरू. Look at on your screen, my dear student. The man is coming down. मनुष्य हा खाली आला. खाली